श्री स्वामी समर्थ. तुमच्या देवघरामध्ये कवडी आहे का? तुम्ही घरामध्ये कवडी पूजन करता का? लक्ष्मीपूजनाच्या वेळेला कवड्या पूजनामध्ये घेता का? जर या गोष्टी घेत नसाल, तुम्हाला माहीत नसतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मी काय केलेलं आहे, 7 कवड्या घेतलेल्या आहेत. 7 कवड्याचं पूजन कसं करायचं, देवघरामध्ये कवडी कशी पूजायची, कवडीबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. समुद्रातून निघालेल्या कवड्या, गोमती चक्र तसेच शंख हे लक्ष्मीसाठी अत्यंत प्रिय असे आहेत. ते आपण देवघरामध्ये यासाठी पूजतो कारण लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी. आता मी ह्या 7 कवड्या घेतलेल्या आहेत. त्यांची पूजा कशी करायची, तर आधी शुद्ध पाण्याने पूजन करत असते. या कवड्यांना एका प्लेटमध्ये ठेवून शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. त्याच्यानंतर दुधाने, तुम्ही पंचामृताने स्नान घालू शकता. आता स्नान घालताना कोणता मंत्र म्हणायचा, तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 11 माळी मंत्र म्हणायचा. का म्हणायचा बरं हा मंत्र? कारण आपण कोणतंही कार्य करताना गुरुची आज्ञा घेतल्याशिवाय आपलं कार्य सिद्धीस येत नाही. आता मी श्री स्वामी समर्थ मंत्र हा 11 माळी घेणार आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र घेतल्याच्यानंतर आपल्याला श्रीसूक्त हे 16 वेळेस घ्यायचं आहे. श्रीसूक्त 16 वेळेस घ्यायचं आहे. म्हणजे एक आवर्तन 16 मंत्राचं असतं. असं 16 वेळेस श्रीसूक्त घ्यायचं आहे. मग नंतर या सिद्ध झालेल्या कवड्या आपल्याला पिवळ्या केशरयुक्त हळदीने पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्या एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायच्या आहेत. आता तुम्हाला वाटेल की ही माहिती तू कुठून आणली? मी तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी ही माहिती जशाची तशी तुमच्यासोबत का शेअर करत आहे आणि कुठे दिलेली आहे ती. आता मी ह्या सगळ्या कवड्या दुधाने तसेच पंचामृताने त्याचबरोबर शुद्ध पाण्याने स्नान घालून शुद्ध करून घेत आहे. आता या कवड्या शुद्ध करताना आपण मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळेस 11 माळी श्री स्वामी समर्थ आणि 16 वेळेस श्रीसूक्त घ्यायचं आहे. त्यानंतर हे पाणी टाकून देत आहे आणि नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालून कवड्या पुसून घ्यायच्या आणि ताटामध्ये परत ठेवायच्या आहेत. आता हे झालं ताटामध्ये ठेवलेल्या. त्याच्यानंतर मी इथं बघा केशरयुक्त हळदीचं मिश्रण असलेली ही पुडी आहे. आता ही पुडी कुठून आली तेही तुमच्यासोबत सांगणार आहे. ती आता मी टाकून घेत आहे आणि जे काही राहिलेले मंत्र असतील आपल्या 11 माळी स्वामी समर्थ किंवा श्रीसूक्तातले 16 मंत्र, हे सर्व प्रोसेस करताना हे मंत्र म्हणायचे आहेत. आता हे मंत्र म्हणत म्हणत हळदीचा अभिषेक या कवड्यांवरती करणार आहे. या लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाच्या कवड्या आहेत बरं का. कारण आपल्या देवघरामध्ये जर कवडी असेल तर ती नजर दोष घालवते. त्याचबरोबर लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी कवडीचा उपयोग केला जातो. कुणावरती जर बाधा वगैरे झाली असेल तर कवड्या वापरल्या जातात. आता मी इथं धूपदीप दाखवून घेणार आहे. आता ही झाली माझी पूर्ण पूजा. आता मी एक पिवळा कपडा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये या कवड्या मी ठेवून घेणार आहे आणि या कवड्या कुठे ठेवायच्या आहेत, तर देवघरामध्ये ठेवायच्या आहेत. आपल्याला देवघरामध्ये बांधून ठेवायच्या. ही पूजा कधी करायची, तर मंगळवारी करायची आहे. जर तुम्ही कवड्या अभिमंत्रित केल्या नसत्याल, सिद्ध केल्या नसत्याल, तर शुक्ल पक्षातला जो पहिला मंगळवार येईल त्या दिवशी ही पूजा करून घ्यायची आहे. कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या मंगळवारी केली तरीही चालेल, कारण ही लक्ष्मीला प्राप्त करण्याची सगळ्यात मोठी सेवा आहे. म्हणून मी तुमच्यासोबत ही सेवा शेअर केलेली आहे. हळदीनं पिवळ्या केलेल्या कवड्या या पिवळ्या कपड्यामध्ये देवघरामध्ये आपल्याला या बांधून ठेवायच्या आहेत आणि दर मंगळवारी आपल्याला 11 माळी स्वामी समर्थ मंत्र 16 वेळेस श्रीसूक्त मंत्र म्हणून त्यांचं पूजन करायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे. आता ही झाली लक्ष्मीप्राप्तीची सगळ्यात प्रभावी अशी सेवा. आता मी अशा पद्धतीनं त्या बांधून घेत आहे. आता मी हे कुठून ऐकलं, कुठं हे केलं ते तुमच्यासोबत शेअर करते. तुमच्या जवळच जर स्वामी समर्थ केंद्र असेल तर केंद्रामध्ये नक्की जा. केंद्रामध्ये ही माहिती आवर्जून दिली जाते. त्याचबरोबर जर तिथं केंद्राच्या जवळ असणारं श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत सेवा मार्ग असलेलं दुकान असेल तर तिथं ही पुडी मिळते, लक्ष्मी प्राप्तिकारक कवडी. आता याच्यामध्ये ही सगळी मी जी तुमच्यासोबत शेअर केलेली सामग्री आहे ती दिलेली आहे. तुम्ही फक्त ही पुडी घेऊन यायची आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने आणि मी तुमच्यासोबत ज्या पद्धतीने दाखवलेली आहे ती सेवा करायची आहे.
ही झाली सगळ्यात प्रभावी अशी सेवा. एकदा करून बघा. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर नक्की लाईक करा. मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, मनातून केलेली सेवा कधीही वायाला जात नाही, हे तितकंच सत्य आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.